पावसानं नुसता दणका उडवलाय. नद्यांना पूर आला, शेतं पाण्याखाली गेली, बाहेरचं लांबडं घरात शिरलं. अहो लांबडं म्हणजे साप. लेकरं बाळ घाबरली, जिकडं तिकडं पळत सुटली. घरातल्या आजीला कळलं घरात शिरलाय साप. उगाच व्हायचा डोक्याला ताप. मग आजीनं पदर खोचला आणि दाखवला सापाला इंगा. साप बसला होता पत्र्या माग. आजीनं हळूच पत्रा बाजूला केला. करणी पांडगडी भीतीच्या आडनं लपून बघत होती, पण डिरिंग कुणाची नाही. आजीनं काच दिशी धरलं सापाला आणि आली मोर. साप थेट आजीनं गळ्याच्या भोवती गुंडाळला. नातू म्हणत होतं, आय असं करू नको, आय असं करू नको, पण आजी ऐकती कुठली. की शेतात जर गेले खत भरायला तर खताच्या गाडीमध्ये साप असायचे. खतामध्ये मारून मारून किती मारणार, तर मी काय केलं, एक पिशवी करायची आणि पकडायचं, शापूट धरायचं आणि पिशवीमध्ये टाकायचं. फक्त शापूट पकडायचं आणि पिशवीमध्ये द्यायचं सोडून. असे करून मग कुठेतरी द्यायचं सोडून. घटना मुळशीतल्या सुतारवाडीची आहे. आजीनं सापाचा करेक्ट कार्यक्रम केला. सापाला जंगलात सोडलं. पण आजीचं बघून तुम्ही असं करण्याच्या फांद्यात पडू नका. पहिलं सर्प मित्राला बोलवा, नाहीतर उगाच व्हायची मोठी गडबड. मुळशीवरनं सागर आवाड, साम टीव्ही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.